हॅलो फ्रेंड्स, तर हा आज आमचा पहिला ब्लॉग आहे. पहिला ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज आम्ही चाललोय शिर्डीला. आणि शिर्डीला जाण्याचं कारण म्हणजे आज आहे आमचा दोघांचा वाढदिवस. आम्ही वाढदिवसाचं ठरवलं होतं की कुठंतरी लांब जायचं, म्हणून आम्ही ठरवलं की शिर्डीलाच जाऊया. थोडंसं लांब आहे आणि थोडंसं धार्मिक पण होऊन जाईल, म्हणून आम्ही दोघं निघालो शिर्डीला. मला खरं सांगायचं झालं तर मला बाईक चालवता अजिबात येत नाही, पण माझ्या हस्बंडने माझ्याकडे बाईक दिली. मी पहिल्याच दिवशी 70च्या स्पीडने हायवेला बाईक चालवली. तुम्हाला माझं लुक बघून समजलंच असेल की मी किती जोरात बाईक चालवते. तर आता आम्ही पोचलो शिर्डीमध्ये. शिर्डीमध्ये आमचं दर्शन वगैरे झालं, पण दर्शन घ्यायला चक्क 3 ते 3.5 तास लागले आम्हाला. आम्ही बाहेर आलो, फोटो वगैरे काढले, थोडासा व्हिडिओ काढू म्हणून छोटासा एक व्हिडिओही काढला आम्ही. आणि व्हिडिओ काढल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. घरी येताना आठवलं की सिन्नरवरून जाताना गोंदेश्वर मंदिर म्हणून खूप फेमस असं मंदिर आहे. तिथं प्री वेडिंग शूटिंग वगैरे खूप केल्या जातात आणि मी माझ्या फ्रेंड्सकडून ऐकलं होतं. तर आता आम्ही चाललोय गोंदेश्वर मंदिरला. गोंदेश्वर मंदिराच्या बाबतीत सांगायचं झालं म्हणजे ते महादेवांचं मंदिर आहे. तिथं खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे असं मी ऐकलंय. तर चला आता आपण जाऊ आणि बघू की गोंदेश्वर मंदिर नेमकं कसं आहे. तर आता आम्ही चाललोय मध्ये, तुम्हाला दाखवते मध्ये मंदिर कसं आहे. मध्ये बघितल्यानंतर तर मंदिर तर खूपच छान आहे. तिथं कॉलेजची ट्रिपची मुलंही आलेली होती. तिथं सहलसाठी लहान मुलं आणि कॉलेजची मुलं देखील येत राहतात. मंदिर बघून खरंच खूप छान वाटलं. तर मी मंदिरामध्ये एंट्री करायला गेली. मंदिरामध्ये एंट्री केली. खरंच खूपच सुंदर असं महादेवांचं पिंड होतं आणि समोर नंदीची देखील स्थापना केली होती. मंदिरावर खूप कोरीव आणि जुनं असं बांधकाम केलेलं होतं. नंतर मंदिराचा व्ह्यू बघितला, तोही खूप छान होता. मग मी थोडासा व्हिडिओ वगैरे काढला आणि तुम्हाला आमचा पहिला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.